नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू द क्लास. हा इंग्लिश क्लास आहे 4th स्टँडर्डचा आणि आपण 9th लेसन करतोय. वी आर डुईंग द 9th लेसन ऑफ द 4th स्टँडर्ड क्लास. ओके, द नेम ऑफ द लेसन इज टाइम फॉर एव्हरीथिंग. So friends, as usual, please share this lesson with your friends. Please share this video with your friends. And if you are new to the channel, please subscribe the channel and press on the bell icon to get notified of the next lesson. Okay? So we'll start with the lesson. I'll explain you the lesson first. Time for everything. There's a time to run and a time to walk. सगळ्या गोष्टींसाठी वेळ ही असतेच. हे लेसनचं नाव आहे. ओके, आणि लेसनची थीम काय आहे की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतं, कुठलेही एक्सक्यूज देऊन चालत नाही. देर इज टाइम फॉर एव्हरीथिंग. देर इज अ टाइम टू रन अँड अ टाइम टू वॉक. धावण्यासाठी वेळ आहे, चालण्यासाठी पण वेळ आहे. ओके, देर इज अ टाइम फॉर सायलन्स, अ टाइम फॉर टॉक. शांतता राखण्याचा पण वेळ असते आणि बोलण्यासाठी पण वेळ असते. कधी कधी गप्प पण राहू शकतो आपण आणि कधी कधी बोलण्याची पण गरज असते. देर इज अ टाइम फॉर वर्क अँड अ टाइम फॉर प्ले. ओके, कामाची पण वेळ असते आणि कामानंतर विरंगुळा म्हणून खेळण्याची पण वेळ असते. देर इज अ टाइम फॉर वर्क अँड अ टाइम फॉर प्ले. देर इज अ टाइम फॉर स्लीप ॲट द क्लोज ऑफ डे. ओके, झोपण्याची पण वेळ असते, पण ती कधी जेव्हा दिवस मावळतो, ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री, ही झोपण्याची वेळ असते. झोपायला सुद्धा एक ठराविक वेळ असते. देर इज अ टाइम फॉर स्लीप ॲट क्लोज ऑफ डे. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. प्रत्येक कार्यासाठी तुम्ही जे काही करता त्याच्यासाठी स्पेसिफिक ठराविक वेळ असते. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. फॉर चिल्ड्रन अँड फॉर ग्रोन अप्स टू. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा. ओके, लहान मुलांची अभ्यासाची, खेळण्याची, मोठ्यांची काम करण्याची, सगळ्यांची एक ठराविक वेळ असते. अ टाइम टू स्टँड अप अँड अ टाइम टू सिट. म्हणजे उभं राहण्याची वेळ आणि बसण्याची वेळ. याचे शाब्दिक अर्थ म्हणजे स्टँड अप म्हणजे काम करण्याची वेळ आणि सिट म्हणजे निवांतपणा, आराम करण्याची वेळ. अशा प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असते. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन फिट. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन्स फिट. म्हणजे वेळ आणि जे कार्य आपण करतो त्याचा ताळमेळ बसला पाहिजे. ॲट व्हॉट टाइम यू डू व्हॉट ऍक्शन. म्हणजे कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं हे पण ठरलेलं आहे. सो ॲट अ स्पेसिफिक टाइम यू शुड डू स्पेसिफिक ऍक्शन्स. ओके, नाव थिंग्स टू डू. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. वेन इज इट द टाइम फॉर स्लीप. आता झोपण्याची वेळ कोणती आहे? या पोएमध्ये काय दिलंय? देर इज अ टाइम फॉर स्लीप ॲट द क्लोज ऑफ डे. ओके, दिवसाच्या शेवटी जेव्हा दिवस मावळतो, दिवस संपतो, ॲट द क्लोज ऑफ द डे इट्स अ टाइम फॉर स्लीप. देर इज अ टाइम फॉर स्लीप ॲट द क्लोज ऑफ डे. ओके, नाउ द सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज मेंट बाय देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. आता देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याच्यासाठी एक ठराविक वेळ असते. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही कुठलीही गोष्ट कुठल्याही वेळी केलेली योग्य नसते. म्हणजे जेवायच्या वेळेला जेवायलाच पाहिजे, जेवणाची वेळ टाळून चालत नाही, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास केला पाहिजे आणि खेळायच्या वेळेला खेळलं पाहिजे. सो देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या वेळेला जर खेळत राहिला किंवा झोपून राहिला तर ते चालेल का? नाही. सो यू हॅव टू स्लीप ॲट राईट टाइम, यू हॅव टू wake up at the right time, you have to study, you have to eat and you have to play at different times, different specific times. Okay, ती गोष्ट त्या वेळेला केली पाहिजे. ती डिसिप्लिन आपण ठेवली पाहिजे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन इज हू शुड डू एव्हरीथिंग ॲट अ प्रॉपर टाइम. टिक द करेक्ट आन्सर. आता कुठला करेक्ट आन्सर आहे याच्यामध्ये? हू शुड डू एव्हरीथिंग ॲट अ प्रॉपर टाइम. कोणी कुठली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला पाहिजे. ह्या तिघांपैकी कोणी केली पाहिजे ती? टिक द करेक्ट आन्सर. तर आन्सर काय आहे? बोथ. म्हणजे चिल्ड्रन किंवा ग्रोनअप्स कोणी असो. ओके, फॉर चिल्ड्रन अँड फॉर ग्रोनअप्स टू देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. तर इथे आन्सर आहे बोथ.
ते बोथ मध्ये तुम्हाला बोथ या बॉक्समध्ये टिक करायचे. ओके, नाउ द नेक्स्ट इज वन लाईन इन दिस पोयम कंटेन्स इट्स मेसेज इन शॉर्ट, राईट डाऊन दॅट लाईन. आता एक मेसेज दिलेला आहे या पोयममध्ये, एक लाईन आहे ज्याच्यामध्ये एक शिकवण दिलेली आहे, एक मेसेज दिलेला आहे. ती लाईन कुठली आहे ते तुम्हाला सांगायचंय, ती लिहून काढायची. तर ती लाईन कुठली आहे, तर मला ह्याच्या 2 लाईन्स दिसतात. तुम्ही बघा तुमची टीचर तुम्हाला काय सांगते. पहिली लाईन आहे देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक ठराविक वेळ असते. म्हणजे आपण एक एक्सक्यूज देऊन चालत नाही की मला वेळ नाहीये, या कामासाठी मला वेळ नाहीये किंवा माझ्याकडे टाइम नाहीये, असं पण नाही म्हणायचं. देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ ही असतेच. ओके, हे एक झालं. आणि दुसरं इज बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन फिट्स. म्हणजे कुठली वेळ कुठलं काम कुठल्या वेळेला करायचंय ते ठरलेलं असतं. किंवा आपण ठरवायचं, बघायचं की ते बरोबर आहे का, ह्या वेळेला हे काम करणं योग्य आहे का. ओके, हे आपण बघायचं. दॅट इज कॉल्ड बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन फिट्स. सो दॅट इज द सेकंड मेसेज आय थिंक गिवन इन दिस पोयम. Okay, you can confirm with your teacher which one to write. But see that the time and actions fit. Okay. In this poem, time means a suitable or proper time for doing certain things. आता या पोएम मध्ये टाइम हे एक शब्द आहे ज्याचा अर्थ काय आहे टाइमचा या पोएम मध्ये की एक प्रॉपर टाइम, सुटेबल टाइम प्रत्येक कार्य करण्यासाठी, कुठल्या कार्य करण्यासाठी कुठली वेळ योग्य आहे हे या पोएम मध्ये दिलंय. तर मॅच द ओकेजन्स इन ए विथ द ऍक्शन्स इन बी. आता तुम्हाला एक ओकेजन दिलंय ए ग्रुपमध्ये आणि बी ग्रुपमध्ये त्या वेळेत काय करायचं ऍक्शन दिलंय, तर ते तुम्ही टॅली करायचे. तर फर्स्ट ग्रुप आहे ए. तर या ए ग्रुपमध्ये ओकेजन काय आहे, फर्स्ट ओकेजन वेन यू हॅव टू कॅच युअर ओपोनंट्स इन द गेम ऑफ टॅग. आता गेम ऑफ टॅग मध्ये तुमच्या विरुद्ध ग्रुपमधल्या मित्राला पकडायचंय. यू हॅव टू कॅच युअर ओपोनंट्स इन द गेम ऑफ टॅग. तर तुम्ही काय कराल, व्हॉट यू आर गोइंग टू डू. तर इथे आन्सर काय आहे, टाइम टू रन, पळायची, पळून त्या तुमच्या दुसऱ्या ग्रुपमधल्या खेळाडूला पकडायचे. ओके, वेन यू हॅव टू कॅच युअर ओपोनंट्स इन द गेम ऑफ टॅग इट्स टाइम टू रन. ओके, नेक्स्ट इज द सेकंड वन, सेकंड ओकेजन वेन यू आर ऑन अ क्राउडेड स्ट्रीट. आता गर्दीच्या रस्त्यात तुम्ही आहात. व्हॉट आर यू गोइंग टू डू देन, वेन यू आर ऑन अ क्राउडेड स्ट्रीट you are going to walk. It's time to walk. Okay, when you are on a crowded street it's time to walk. So and third one is when somebody has asked you a question. कोणी तुम्हाला एक प्रश्न विचारला, so what are you going to do? When somebody has asked you a question it's time to talk. तुम्ही बोलणार आणि उत्तर देणार, नाही का. So when somebody has asked you a question it's time to talk. Okay. And the last one is when you are in a library or a hospital. आता तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहात, then what are you going to do? Then you are going to be silent. तुम्ही शांत राहाल. When you are in a library or hospital, it's time to be silent. Got it? Next is find the meaning of the following using a good dictionary. आता एक चांगली डिक्शनरी घेऊन तुम्हाला या 3 म्हणी दिले तिथे त्यांचं मिनिंग सांगायचे तुम्हाला. ओके, 3 म्हणी दिल्या आहेत, त्यांचे तुम्हाला अर्थ सांगायचे. सो फर्स्ट वन इज 9 times out of 10. 9 times out of 10 म्हणजे ऑन नियरली एव्हरी ओकेजन, म्हणजे प्रत्येक वेळेला 10 पैकी 9 वेळेला म्हणजे ती गोष्ट घडते, ती परत जास्तीत जास्त घडते. म्हणजे 9 times out of 10 म्हणजे प्रत्येक वेळेला ते घडणारच किंवा प्रत्येक वेळेला ते शक्य होणार आहे जे काय असेल ते. सो अशी म्हण आहे की दिस थिंग विल टेक प्लेस 9 times out of 10. म्हणजे दिस इज विल हॅपन मोस्ट ऑफ द टाइम्स. नो टाइम लाईक द प्रेझेंट. नो टाइम लाईक द प्रेझेंट. नो टाइम लाईक द प्रेझेंट म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. प्रेझेंट टाइम इज द बेस्ट टाइम. देअर इज नो अदर टाइम लाईक द टाइम राईट नाव टू डू एनी पर्टिक्युलर थिंग. म्हणजे जे कार्य करण्यासाठी आत्ताची जी वेळ आहे तीच योग्य आहे. पुढे जाऊन करणं बरोबर नाहीये. इफ यू वॉन्ट टू डू इट राईट नाव. नो टाइम लाईक द प्रेझेंट. द राईट टाइम इज नाव. ओके, आत्ताची वेळ ही योग्य वेळ आहे. अँड द थर्ड वन इज अ स्टिच इन टाइम सेव्स 9.
अ स्टिच इन टाइम सेव्स 9. म्हणजे कुठल्याही समस्येवर उपाय जर आत्ताच केला तर पुढचे प्रॉब्लेम्स टळतील. म्हणजे वेळेवर त्या गोष्टीवर उपाय केला तर पुढे होणारी समस्या टळू शकेल. इफ यू फाइंड अ सोल्युशन फॉर एनी प्रॉब्लेम in time, means right now or as soon as possible, then the future problems can be avoided. Okay? A stitch in time saves 9. कुठल्याही समस्येवरचं समाधान किंवा प्रॉब्लेम लगेच शोधलं पाहिजे. पुढचे प्रॉब्लेम्स टळतात. Okay? So I finished explaining this lesson, students. I hope you understand it properly. If you don't understand, please go through it again, go through your textbook, read your textbook properly. And if you have any problems, you can suggest me in the comment box. If possible, I'll be solving them. Now I'll be back with the next lesson. मी पुढचा लेसन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येईन. Till then, take care and bye-bye.